नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, समग्र शिक्षण म्हणजे शिकणं, निरीक्षण करणं, अनुभव घेणं आणि स्वतःचं मत मांडणं. विद्यार्थी क्वचितच अशा सर्व समावेशक स्तरावर शिकत असतात. आपला पारंपरिक भारतीय अभ्यासक्रम हा मुख्यतः विद्यार्थ्यांच्या संभाव्य व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेला आहे. परंतु या शिक्षण पद्धतीच्या प्रक्रियेत व्यावहारिक शिक्षण, सामाजिक बुद्धिमत्तेचं प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांचा विकास याकडे दुर्लक्ष होताना दिसतं. हाच व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्व क्षितिजांचा विस्तार करण्याच्या उद्देशानं एक चांगला विद्यार्थी घडावा यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असणारं एक आदर्श व्यक्तिमत्व आज आपण आमंत्रित केलंय आजच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात. ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सविता केळकर. डॉक्टर सविता केळकर या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्या महिला आजीव सदस्य आहेत. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी 33 वर्ष जर्मन भाषेचं अध्यापन केलंय. त्या प्रबंधक म्हणूनही कार्यरत होत्या. अनुवाद, लेखन, कविता या माध्यमातून त्या साहित्य क्षेत्राशी जोडलेल्या आहेत. दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जॉय ऑफ गिव्हिंग या विशेष कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलं असून PhDच्या विद्यार्थ्यांसाठी त्या मार्गदर्शन करतात. 2013 सालचा महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक या पुरस्काराच्या त्या मानकरी असून भारत आणि जर्मनीतील शैक्षणिक सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलंय त्यासाठी ऑर्डर ऑफ द मेरिट हा जर्मनीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलाय. तर अशा आदर्श शिक्षिकेचा, आदर्श व्यक्तिमत्वाचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्री या कार्यक्रमात. सविताताई, नमस्कार. कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. सविताताई, बेळगाव इथल्या खानापूरसारख्या अत्यंत ग्रामीण भागात आपलं बालपण गेलंय. तर तिथपासूनचा ते आदर्श शिक्षिकेपर्यंतचा प्रवास एकूणच थक्क करणार आहे. तर तुमचं बालपण कसं गेलं आणि एवढं सगळं साध्य करणारा तुमच्या जडणघडणीचा प्रारंभ कसा झाला? मी जेव्हा मागे वळून बघते त्यावेळेला मला एक छोटंसं गाव आठवतं. मलप्रभा नदीच्या काठी खानापूर नावाचं एक छोटंसं गाव आहे. 50 वर्षापूर्वी तर ते अतिशय छोटं खेडं होतं. माझ्या आजोबांनी एक सिरॅमिक प्रॉडक्ट्स लिमिटेड म्हणून कारखाना सुरू केला होता आणि माझे वडील तिथे काम करायचे. तर एक छोटं गाव असतं, तिथे एक शाळा असते, छोटासा रस्ता, असं सगळं अतिशय छोटंसं होतं. म्हणजे क्षितिज विस्तारलेलं नव्हतं, पण तिथली माणसं खूप चांगली होती. म्हणजे आता आमच्या कारखान्यात अनेक कामगार कामाला यायचे. तर आईवडील सतत असं सांगायचे की बघा, ते काम करतायत म्हणून आपण आनंदाने जगू शकतोय. आणि मला असं जाणवतं की ती जी मूल्य मला लहानपणी दिली गेली, म्हणजे आता माझी बहीण डॉक्टर आहे, ती ताडीवाला रोडला प्रॅक्टिस करते, किंवा माझा भाऊ नुकताच निवर्तला, तर तो सुद्धा समाजासाठी, म्हणजे तो चंद्रपूरच्या जवळ राजुऱ्याला राहत होता तिथे. पण मला असं वाटलं की आईवडिलांनी आम्हाला जे शिकवलं की आजूबाजूचे जर आनंदी झाले तर आपण आनंदी होणार आहोत, आणि आपण एकटे वर कधी जाऊ शकत नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन वर जा. म्हणून मला असं वाटतं की आई वडील, आजी आजोबा, एकत्र कुटुंब पद्धती हे जे आपल्याला संस्कार मूल्य देतात, जी भारतीय आहेत, म्हणजे आपली संस्कृती असंच सांगते की जगा आणि जगू द्या. आणि ते जे मला लहानपणी बाळकडू मिळालं त्याचा मला खूप खूप फायदा झाला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या तुम्ही प्रबंधक म्हणूनही काम केलंय आणि पहिल्या महिला आजीव सदस्य आहात.
तसंच तुम्ही अनेक वर्ष विद्यार्थी घडवण्याचं काम केलंय, तर या शिक्षण क्षेत्राकडे कशा वळला आणि शिक्षकच व्हावं असं आपल्याला का वाटलं? मला असं वाटतं की लहानपणी ज्यावेळेला मी शाळेत होते तिथे मला अनेक चांगले शिक्षक मिळाले ज्यांनी मला शिकवलं आणि मूल्य रुजवली. त्याच्यामुळे मी 11वीला ज्यावेळेला वसतिगृहात आले SP महाविद्यालयाच्या, त्यावेळेला मी तालुक्याला पहिली आले होते. माझं आजही बोर्डावर नाव आहे तिथल्या शाळेच्या. तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी बरोबर इंग्रजी घेतलं आणि मग माझे काका म्हटले की अगं परकीय भाषा आहे, तू जर्मन शिकत का नाहीस? म्हणून मी जर्मन घेतलं. आणि मग मला असं जाणवलं की PCMB करताना मी सकाळी पोहायला जायची, मी बाकीच्या गोष्टी ज्या करायची, पुरुषोत्तम, फिरोदिया, त्याच्यासाठी मला वेळ मिळायचा नाही. आणि म्हणून मग मी FYला स्ट्रीम चेंज करून आर्ट्सला आले. पण मला जर्मन भाषा ही खूप आवडली आणि त्याच्यामुळे मी MA जर्मनमध्ये केलं. पुढेही प्रवास जर्मनमध्ये केला. पण मी काहीही केलं असतं तरी मला शिक्षिका व्हायचं हे माझ्या डोक्यात पहिल्यापासनं होतं. त्याचं कारण मला इव्हन SP कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीत सगळीकडे अतिशय उत्तम शिक्षक मिळाले जे भाषा शिकवतच होते पण त्याच्याबरोबर मूल्य देत होते आणि आमच्या विद्यार्थ्यांच्यात भेदभाव न करता अरे हा इथे कमी पडतो का, मग त्याला सपोर्ट कसा करता येईल, हे जे त्यांनी मला दिलं, भरभरून दिलं, त्याच्यामुळे मला शिक्षक मूल्य कुठेतरी तुमच्यात रुजली आणि तेच तुम्ही वारसा जो पुढे चालू ठेवलाय तो आजतागायत तुम्ही शिक्षणाचं जे काम करताय ते खरंच खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आज खरं तर आज भाषेवर प्रभुत्व असणारी प्रत्येक व्यक्ती ही समाजात यशस्वी होते, मग ती मायबोली असो किंवा परकीय भाषा. आणि आज शाळा, विद्यापीठ, महाविद्यालयात परकीय भाषा शिक्षणाची सोय अगदी सहज उपलब्ध आहे आणि पालकांचाही त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पण तुम्ही जेव्हा परकीय भाषा शिकण्याचा आणि त्यामध्ये काहीतरी निर्णय घेतला, यामध्ये काहीतरी आपल्याला करायचं आहे, तर ती एकंदरीत परिस्थिती कशी होती आणि मुळातच परकीय भाषेकडे कशा वळला? माझे काका होते ते जर्मनी आणि जपानला जाऊन आले होते आणि मी म्हटलं तसं की SP महाविद्यालयात जर्मन शिकायची सोय होती. मी हॉस्टेलला होते आणि मला सुरुवातीला काय होतं, कानडी म्हणजे बेळगाव साईडचं मराठी वेगळं बोललं जातं, जसं नागपुरी म्हणतो, कोल्हापुरी मिळतं. तर पहिले 6 महिने मला बोलताना भीती वाटायची कारण लोक थोडी हसायची की हे हेल काढून बोलतात. आणि त्याचा फायदा असा मला झाला की मी ज्यावेळेला डेव्हलप झाले, जर्मन शिकले आणि मग मी ज्यावेळेला फर्ग्युसन महाविद्यालयात लागले तर त्यावेळेला आत्ता जो स्कोप आहे तसा स्कोप नव्हता. पण मी म्हटलं तसं की मला शिक्षकच बनायचं होतं आणि फर्ग्युसन सारख्या महाविद्यालयात मला शिकवायची संधी मिळाली. आणि ज्या वेळेला माझ्याकडे मुलं येतात ती वेगळ्या वेगळ्या स्तरातली असतात, वेगळ्या वेगळ्या खेड्यापाड्यातली असतात आणि मी त्यांच्याशी लगेच कोरिलेट करू शकते. मला माझं बालपण आठवतं, मला मी 15व्या वर्षी हॉस्टेलला आल्यावर काय काय मला फेस करायला लागलं ते आठवतं आणि मग मला असं वाटतं की अरे, आणि मग मी त्यांना सांगते की हे बघा मी पण तुमच्यासारखीच होते आणि इथे पोचलेली आहे, तेव्हा हे बघा हे असं घडू शकतं आणि तो मी त्यांना कॉन्फिडन्स देऊ शकते. काय होतं माहितीये का, आता माझ्या वर्गात ज्यावेळेला मुलं येतात ना ती मराठी माध्यमाची, इंग्रजी माध्यमाची असतात, तशीच वेगळे वेगळे म्हणजे 35% ते 98% अशी मुलं ज्यावेळेला वर्गात माझ्या येतात त्यावेळेला मी त्यांना पहिल्यांदा माझा हात दाखवते आणि म्हणते हे बघा तुम्ही अशी बोटं आहात आणि 125 ते 150 मुलं असतात, म्हणजे नंबरही मोठा असतो आणि वेगळे वेगळे असतात. मग मी त्याचं ग्रुपिंग करते, म्हणजे शाळेत ज्यांचं जर्मन झालेलं आहे त्यांना म्हणते तुम्ही टीम लीडर आणि मग त्यांच्या मागे 4 मुलं देते आणि मग मी जेव्हा वह्या तपासते त्यावेळेला ह्या चौघांना म्हणते की तुम्ही यांची वही बघता का, म्हणजे ज्या वेळेला वर्गात काय होतं नाही तर ज्यांचं शाळेत झालेलं असतं ते वर्गात दंगा करतात. त्यांना जर तुम्ही म्हटलं की बघा आपल्या सगळ्या वर्गाला पुढे घेऊन जायचंय आणि तुमची ही जबाबदारी आहे की बाकीच्यांना मदत कराल का, आणि मी त्यांना सांगते की तुम्हाला 20 मार्क्स आहेत तोंडी परीक्षेचे, त्यातले अर्धे मार्क तुमचे आणि अर्धे मार्ग तुम्ही यांना जर वर आणलं तर, आणि हे जे गुण मी त्यांना देते त्यांचे आई वडील आणि ते सगळे तयार होतात. मला असं वाटतं की तुम्ही कसं सांगता आणि ही जी मूल्य मी म्हणते की आपण सगळ्यांबरोबर जायचंय हे जर रुजवलं तर सगळी मुलं तयार होतात. सविताताई, कुठलीही भाषा ज्या संस्कृतीसह शिकवली जाते त्या विचारांचा, त्या संस्कृतीचा आपल्यावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. माणसाची बोलण्याची, विचार करण्याची, निर्णय घेण्याची रीत, अर्थातच संस्कृती आपण जर समजून नाही घेतली तर नुसतीच परकीय भाषा शिकून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर त्या दृष्टीनं व्यवसाय फायद्यापलीकडे जाऊन परकीय भाषा शिक्षणाचे काही फायदे आहेत का, आणि तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात असे काही बदल जाणवलेत का?
मला असं वाटतं की हे उत्तर देण्यासाठी मला परत मागे जायला लागेल. माझे वडील मोरवीत शिकले, ते गुजराती माध्यमात शिकले, मी कर्नाटकात बेळगावात. त्याच्यामुळे कानडी भाषेचाही माझ्यावर प्रभाव होता. म्हणजे परकीय भाषा म्हणजे त्या दुसऱ्या देशाची पाहिजे असंही नाहीये. आपल्या भारतात इतक्या वेगळ्या वेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि त्या संस्कृती असतात की मला माझी एक मामी आहे ती ब्रिटिश आहे. त्याच्यामुळे लहानपणी ती ज्यावेळेला इकडे यायचे त्यावेळेला ते वेगळे वेगळे चीजचे प्रकार घेऊन यायचे आणि मग आम्हाला सुरुवातीला असं वाटायचं की हे कसं तरीच आहे. त्याला आई वडील म्हणायचे कसं तरीच नाही, वेगळं आहे, आपल्याला टेस्ट डेव्हलप करायला पाहिजे. हे जे आहे ना की वेगळं आहे आणि ते आपलं कसं करायचं. तर ज्यावेळेला मी परकीय भाषा शिकले त्यावेळेला त्यांचं काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी तिथे कोणालाही भेटायला गेले तर आज जशी आहे त्याच पोशाखात असते, कारण मला त्याचा अभिमान आहे. म्हणजे परकीय भाषा शिकताना महत्वाचं काय तर आपली भाषा, आपली संस्कृती याचा अभिमान पाहिजे आणि मग तुम्ही परकीय भाषा शिकून त्यातल्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या. पण आपलं जसं आहे की आपलं आयुर्वेद आहे, आपण जे खातो पितो, आपली महाराष्ट्रीयन थाळी जे म्हणतो ते इतकं समतोल आहे सगळं, किंवा योगासनं करणं किंवा आपली भजनं, तर आपली संस्कृती न सोडता. म्हणजे जर्मन लोकांचं मला काय जाणवलं की ते जे डॉक्युमेंटेशन करतात की मी हे केलं, ह्या दिवशी केलं, हे असं आहे, त्याची जी नोंद ठेवतात ती पद्धत मी आत्मसात केली आणि त्याचा मला फायदा झाला. म्हणजे आज मी ज्यावेळेला मला राज्य पुरस्कार मिळाला किंवा हे ऑर्डर ऑफ मेरिट मिळालं, तिकडनं काही प्रश्न येतात की हे तुम्ही कधी केलं होतं, काय केलं होतं, तर हे सगळं माझ्या कॉम्प्युटरवर घातलेलं असतं. तर त्यांच्याकडनं मी हे घेतलं. पण त्याच वेळेला आपले खाद्यपदार्थ जे आहेत ते अतिशय समतोल आहेत आणि चांगले आहेत. तर मी जसं घेते तसं अनेक प्रकारे देते आणि त्याच्यामुळेच विद्यार्थ्यांना मी हे सतत सांगत असते की तुम्ही वेगळ्या वेगळ्या भारतातल्या भागातनं आलेले आहात तर त्याचा अभिमान बाळगा. तुमची पहिली भाषा जी आहे, मातृभाषा आहे, त्याचा अभिमान बाळगा आणि मग तुम्ही परकीय भाषा शिका. पण आधी माय जगली पाहिजे, मग मावशी, हे सतत मी त्यांच्या मनावर ठसवत असते. खूप महत्त्वाचा विचार तुम्ही सांगितलाय की परकीय भाषेबरोबरच आपली संस्कृती जपली पाहिजे. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सविताताई, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि त्यांचा सर्वांगीण विकास यावर भर देऊन एक चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी तुम्ही सातत्यानं कार्यशील आहात. तर यामागची तुमची भूमिका काय आहे? काय झालं, लहानपणी ज्यावेळेला मी म्हटलं छोट्या गावात वाढले त्यावेळेला मी गणिताच्याही परीक्षा दिल्या, संगीताच्या दिल्या, हिंदीच्या दिल्या. आमच्या घरी टेबल टेनिसचं टेबल होतं, आम्ही टेबल टेनिस खेळायचो. माझी आई महाराष्ट्रीय चॅम्पियन 3 नंबर होती म्हणजे त्या काळात. आणि मग काय व्हायचं, व्हॉलीबॉलची मी कॅप्टन होते, तर आम्ही व्हॉलीबॉलच्या स्पर्धेला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायचो. आणि मला आठवतंय बेळगावला आम्ही गेलो होतो आणि शाळेला बजेट नसतं, तर आमच्या ज्या कदमबाई म्हणून होत्या त्यांच्या घरी आम्ही सगळी राहिलो होतो, सगळी टीम, आणि त्यांच्या माळ्यावर झोपलो होतो. आणि आम्ही म्हटलं की नाही, बाईंनी आपल्यासाठी एवढं केलंय, आपण जिंकून दाखवायचं. तर ही जी काही मूल्य मिळाली ना मला, त्याच्यामुळे मी ज्या वेळेला फर्ग्युसनमध्ये लागले त्याच्यानंतर मी सगळं सांस्कृतिकचं काम बघत आले. आणि त्याच्यामुळे सांस्कृतिक काम बघत असल्यामुळे कला आणि क्रीडा, तर कधी कधी वर्गात मुलं नसतात पण ती आपल्याच कॉलेजसाठी काहीतरी करत असतात. म्हणजे पुरुषोत्तम ज्यावेळेला तुम्ही जिंकता किंवा फिरोदिया जिंकता, ह्याच्यासाठी खूप मोठी तपश्चर्या असते. त्याच्यामुळे तू विद्यार्थी आहेस आणि माझ्या वर्गात का आला नाहीस हे विचारताना मी जर त्याला प्रेमाने विचारलं आणि अरे तू असं केलंस का, तुझं हे बुडलंय, मग आपण भरून कसं काढूयात. म्हणजे मी ज्यावेळेला असा विचार केला की माझं जर्मन आहे आणि वर्गात सगळी मुलं आलीच पाहिजे आणि त्यांनी दुसरं काही करता कामा नये, तर आपण जे न्यू एज्युकेशन पॉलिसीत म्हणतोय की अनेक प्रकारे त्यांना संधी द्यायची आणि कोणाकोणाला वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात संधी मिळाली. तर माझी आता अनेक मुलं खूप छान काम करतात. म्हणजे सुयश जाधव म्हणून आहे, त्याला दोन्ही हात नाही आहेत पण तो आता खूप उत्तम स्विमर आहे. तर असे अनेक विद्यार्थी घडवताना हे तारतम्य बाळगायला लागतं की फक्त आपला विषय असं नसून सुद्धा त्यांना काही अडचण आहे का, त्यांनी शिकायला काही प्रॉब्लेम आहे का, त्यांना काही पैशाची अडचण आहे, कुटुंबाची आहे, घरी काही वादविवाद आहेत. म्हणजे मी ज्या वेळेला क्लास टीचर होते
त्यावेळेला आम्ही महिन्यातनं 1 तास ठेवायचो आणि विद्यार्थी आमच्याशी बोलायचे की मॅडम असे असे घरी प्रॉब्लेम आहेत किंवा माझा हा प्रॉब्लेम आहे. आणि मग काही वेळा मी पालकांना बोलवून सांगायचे, बघा तुमचे हे जे वाद चाललेले आहेत त्यांनी विद्यार्थ्यांवर असा असा परिणाम होतोय, आपण काय करू शकतो. आणि माझ्या नशिबाने आतापर्यंत सगळे पालक किंवा मॅनेजमेंट हे खूप मला समजूतदार आणि चांगले गेले. कारण नाहीतर जर मॅनेजमेंट असं म्हणली असती की अरे हे तू आउट ऑफ तुझ्या सिलेबस शिकव ना, काय गरज आहे, असं मला कोणी म्हणलं नाही. ते म्हणले की शेवटी हेच महत्वाचं आहे की समाज आनंदी आणि सगळे चांगले आणि प्रत्येक कुटुंबात आनंद. आणि शिक्षक म्हणून तुम्हाला खूप काही करता येतं, पण शिक्षकच व्हायचं असं असून तुम्ही शिक्षक झाला असाल तर खूप वेगळी कामगिरी करू शकता. तुम्हाला जर काही जमलं नाही म्हणून शिक्षक झालात तर तुमचा तो जो राग असतो किंवा हे तर तो विद्यार्थ्यांवर काढला जातो. आणि म्हणून मला सगळ्या शिक्षकांना पण हे सांगायचं आहे की विद्यार्थ्यांवर प्रेम करा, ती आपली मुलं बाळच आहेत आणि त्यांना घडवाल तर देश घडवू आपण. सविताताई, आज भारत आणि परदेशातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी तुम्ही गेले अनेक वर्ष आदान प्रदान कार्यक्रम आणि अभ्यास दौऱ्यांचं आयोजन करताय आणि यासाठी तुम्ही अतिशय लोकप्रिय आहात. तर या एकूणच कार्याविषयी काय सांगाल आणि मुळातच याची गरज का वाटली? मी ज्यावेळेला जर्मन शिकायला लागले त्यावेळेला माझे पालक म्हणले की असं सांस्कृतिक आदान प्रदान असेल तर तू त्या देशाला भेट दे, कारण फक्त पुस्तकी भाषा शिकून त्यावेळेला इंटरनेट पण नव्हतं, त्याच्यामुळे पुस्तकी भाषा फक्त शिकण्यापेक्षा त्यावेळेला ती संधी नव्हती. 92 साली मला पहिल्यांदा मॅक्स मुलर भवन, आपल्याकडे जे गेओथ्री इन्स्टिट्यूट आहे त्याची टीचर्स ट्रेनिंगची स्कॉलरशिप मिळाली. मी जर्मनीला जाऊन आले, पण आम्ही एका वसतिगृहात राहत असल्यामुळे चायनीज आणि आम्ही भारतीय असे फक्त होतो, त्याच्यामुळे जर्मन लोकांशी माझा खूप कमी संपर्क आला. आमच्या त्या टीचर सोडला किंवा काही ठिकाणी आम्ही मुलाखती जे घ्यायला जायचो ते सोडला तर संपर्क कमी आला. मग मी असा विचार केला की अरे आपल्याला संधी नाही मिळाली पण आपल्या विद्यार्थ्यांना मिळाली तर किती चांगलं होईल. मग मी 50-60 पत्र वेगळ्या वेगळ्या शाळांना दिली जर्मनीतल्या आणि त्यातल्या एका शाळेचा होकार आला आणि मग आम्ही 1-to-1 आदान प्रदान सुरू केला. आणि 25-26 वर्षात मी आता 36 ग्रुप्स जर्मनीला नेऊ शकले. आणि तसेच मी मग डेन्मार्क बरोबरही एक्सचेंज सुरू केलाय, कोपनहेगन बरोबरही 8 ग्रुप्स नेऊ शकले. मला असंच जपानलाही जायची संधी मिळाली, मी दुबईलाही अशी गेले होते. तर अशी ही जी संधी मला मिळाली त्यावेळेला मला असं वाटलं की तिथे गेलो की तिथली संस्कृती, तिथलं काय चांगलं आहे आणि आपल्याकडचं काय चांगलं आहे आणि खरा आदान प्रदान करणं. म्हणजे ह्याच्यात आम्ही पालकांचाही सांस्कृतिक आदान प्रदान केला आणि आता शिक्षकांचाही यावर्षी करणार आहोत. तर मला असं वाटतं की हे सगळं करताना हे सगळे पालक दोन्हीकडचे प्लस आमचं मॅनेजमेंट, माझ्या आजूबाजूची लोक, माझं कुटुंब, म्हणजे आमचं एकत्र कुटुंब होतं. माझे सासूबाई सासरे गेले, माझे चुलत सासू सासरे पण होते. अशा इतक्या मोठ्या कुटुंबात मी राहत होते. तर ते चौघं माझ्या मागे होते, नवरा आहे, मुलं आहेत. असं मला असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेला वेगळं काहीतरी करत असताना इतके जण तुमच्या पाठीशी असतात आणि मला दरवेळेला असं वाटतं की अरे ह्या सगळ्यांचं कुठेतरी मी म्हणायला पाहिजे की अरे तुमच्यामुळे मी इथे आहे आणि आज ही मला संधी तुम्ही दिलीत. या आदान प्रदान कार्यक्रमात असे काही लक्षात राहण्यासारखे अनुभव सांगता येतील का की तुमच्या कार्यावरच या सगळ्याचा खूप परिणाम झालाय? आम्ही ज्यावेळेला पालक शिक्षक आदान प्रदान केला तर त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला जर्मनीला गेलो त्यावेळेला तिथे आम्ही मैत्रीचा वृक्ष लावला 2008 साली. आणि आता मी ज्यावेळेला जाते त्यावेळेला तो इतका वृक्ष डेरेदार झालाय, मोठा झालाय आणि आम्ही त्यांच्या भोवती असं फेर धरून गाणी म्हणली, जर्मन म्हणली, संस्कृत म्हणली, मराठी म्हणली. तर तो प्रसंग खूप महत्वाचा होता. दुसरं म्हणजे अब्दुल कलाम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यावेळेला राष्ट्रपती होते त्यावेळेला मला असं वाटलं की अरे आपल्या जर्मन विद्यार्थ्यांना त्यांना भेटवायची संधी देता येईल का. आणि मी एक मेल केली, त्यावेळेला ईमेल शक्य होती आणि म्हटलं असे आम्ही येतोय, 5 दिवस आम्ही दिल्लीत आहोत आणि आपली भेट होईल का. तर त्यावेळेला सगळे म्हणले अरे एवढा मोठा माणूस तू कोण, तू असं लिहिते कसं. तर मी म्हटलं त्यांचं नाही हा उत्तर येणार आहे मला माहिती आहे ना, पण प्रयत्न करायचा नाही असं का. आणि त्यांचा होकार आला आणि त्यांनी आमच्यासाठी 1 तास वेळ दिला. त्यांनी 2020 मला भारत कसा असेल असं वाटतं याचं प्रेझेंटेशन दिलं. आणि जर्मन मुलं खूप परखड असतात,
ते त्यांना सगळे प्रश्न विचारत होते की तुम्हाला असं कसं वाटतं, आणि मला असं वाटत होतं की ह्यांना राग नाही येणार. तर ते मला म्हणले, बघितलं किती छान प्रश्न विचारतायत, आपल्या मुलांना पण हे शिकवलं पाहिजे की पोलाइटली परंतु जे आहे ते प्रश्न डायरेक्ट विचारता आले पाहिजे. आणि मग मी त्याच्यावर आल्यावर एक सकाळमध्ये लेख लिहिला होता आणि जर्मन मन उमलली, आणि अख्खा दिवस त्यावेळेला लँडलाईन होती, माझा फोन वाजत होता आणि सगळे म्हटले, अरे काय नशिबाने तुला APJ अब्दुल कलामांना भेटायला मिळालं, पण हे साध्य झालं कसं. तर मला असं वाटतं की स्वप्न बघावीत आणि सकारात्मकता तुम्ही ठेवली, सकारात्मकता ठेवली. आणि खरंच मला त्यांना बघून असं वाटलं की अरे आपलं आयुष्य किती बदललं, म्हणजे इतका मोठा माणूस, किती साधा आणि किती लोकांना भेटू शकणारा, खूप त्याचा माझ्यावर खूप परिणाम, खूप पॉझिटिव्ह झाला. आणि मग नंतर मला तो जो काही अनुभव मिळाला त्यांनी माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. मला असं वाटलं की अरे नाही ऐकू ना आपण, परंतु प्रयत्नच करायचा नाही. तर मला असं मी विद्यार्थ्यांना सतत सांगते की तुम्ही प्रयत्न करत राहा, यश येईल, पण आधीच तुम्हीच जर ठरवलं की हे मला जमणार नाही, हे मला येणार नाही, तर साध्य होणार नाही. सविताताई, आज शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवनवीन संधी प्राप्त व्हावी यासाठी तुम्ही विविध देशांना भेटी दिल्या आहेत. तर हा प्रयत्न कितपत यशस्वी झालाय असं आपल्याला वाटतं, आणि परदेशातली शिक्षण पद्धती आणि तिथला शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन काय आहे? पहिला जो फरक आहे की आपल्याकडे वर्गात, म्हणजे माझ्या वर्गात आता 100 ते 120 मुलं असतात. आता आमची रमणबाग शाळा आहे, तिथे 63 मुलं असतात, किंवा अगदी प्रायव्हेट शाळा म्हटलं तरी 50 मुलं वगैरे आपल्याकडे असतात. तिकडे 20 ते 25च मुलं असतात. म्हणजे मी जर वर्गातल्या 20 मुलांकडे लक्ष द्यायचे तर प्रत्येकाकडे मी जातीने लक्ष देऊ शकते. हा फरक आहे. आणि कुठलेही वेगळे वेगळे विषय, म्हणजे आता आपण जे न्यू एज्युकेशन पॉलिसीत म्हणतो आहे की मी बायोलॉजी पण घेईन, त्याच्याबरोबर संगीतही करीन, त्याच्याबरोबर मी इकॉनॉमिक्स, म्हणजे वेगळे वेगळे विषय निवड स्वातंत्र्य हे जे आहे ते पहिल्यापासून त्या देशात आहे. तिथे लोकसंख्या कमी आहे आणि त्याच्यामुळे वर्गही छोटे आहेत, हे फायदे आहेत. पण दुसरा फायदा आपल्याकडचा सगळ्यात मोठा हा आहे की आपले जे विद्यार्थी आहेत आजही गुरुपौर्णिमेला ते नम्र असतात, ते येऊन नमस्कार करतात वाकून, म्हणजे हे जे काही आदर आहे तो आजही आपल्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिथले 25 मुलं आणि इथले 125 मुलं, तर आजही मला इथल्या 125 मुलांना शिकवायला आवडेल. आणि आता मी जेव्हा जर्मनीला जाते किंवा कुठल्याही देशात जाते, आपले अनेक विद्यार्थी सगळीकडे आहेत आणि त्यांना जेव्हा कळतं, हल्ली माध्यम असल्यामुळे मी त्यांना सांगते की अशी अशी, तर ते मला प्रकर्षाने बोलवतात, म्हणतात की मॅडम माझं कसं चाललंय, बघायला येता का. आणि त्याचा आनंद खूप वेगळा आहे. तर आपले जे विद्यार्थी आहेत ते आपली इथली संस्कृती सांभाळून तिथे जे रुजू होत आहेत आणि तिथली पण संस्कृती आपल्यात सामावून घ्यायचा प्रयत्न, खूप उत्तम कामगिरी करत आहेत. म्हणजे भारतीय नागरिक जे परदेशात गेलेले आहेत ते खूप सन्मानाने जगतात आणि तिथे ते एकरूप व्हायचा प्रयत्न करतात. आणि यामध्ये मोठा वाटा तुमचा म्हटला पाहिजे, कारण तुम्ही त्यांना घडवलंय, ती मूल्य दिली आहेत. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊया छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सविताताई, आज भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय जर्मन शिक्षण संघटनेच्या वतीनं आपल्याला आमंत्रित करण्यात आलं, तर हा अनुभव कसा होता? तो अनुभव खूप वेगळा आणि छान होता. आमचं इंडाफ म्हणून आहे, म्हणजे भारतीय जर्मन टीचर्स असोसिएशन, आणि मला कोलंबोला जायला मिळालं. आणि त्यावेळेला मी गेले तर वेगळ्या वेगळे जे देश आहेत तिथल्या ज्या संघटना आहेत तिथली पण लोक आली होती. आणि त्याच्यामुळे मला व्हिएतनाममध्ये काय चाललेलं आहे, मलेशियात काय चाललेलं आहे, जर्मनीत काय, तिथे अमेरिकेचे पण आहे, असे वेगळे वेगळे लोक मला भेटली. आणि त्याच्यामुळे आपली संघटना काय काम करते, आपल्या इथे विद्यार्थ्यांना जर्मन शिकवण्यासाठी आम्ही काय करतोय आणि तिथली लोक काय करतायत, तो हा जो आदान प्रदान होता तो अतिशय उत्तम झाला. आणि नंतरही आम्ही एकमेकाच्या संपर्कात राहिलो. आणि मागच्या वर्षी मी व्हिएतनामला जाऊन एक पेपर प्रेझेंटेशनही केलं. तर तिथली ज्या काही ओळखी झाल्या किंवा आदान प्रदान जो केला त्याचा मला म्हणजे वैयक्तिक फायदा झाला, पण आमच्या संघटनेला पण खूप झाला. कारण आम्हाला अनेक देशात काय काय वेगळं करतात आणि आपण काय करतो हे आम्हाला एकमेकांना देता घेता आलं. आज करिअरच्या वेगवेगळ्या क्षेत्रांच्या शोधात असणाऱ्या अनेकांसाठी परकीय भाषा शिक्षण हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. कोणत्याही परकीय भाषेचं ज्ञान आणि त्या देशाच्या
संस्कृतीचा अंदाज असणाऱ्या अनेकांसाठी आज करिअरमध्ये कशा प्रकारे संधी उपलब्ध आहेत? आता खूप संधी उपलब्ध आहेत, कारण आपण जर बघू तर जर्मनी किंवा जपान किंवा फ्रान्स हे जे देश आहेत तिथे लोकसंख्या कमी होतीये आणि त्याच्यामुळे आपले विद्यार्थी ज्यावेळेला ती भाषा शिकतात दोन प्रकारे फायदा होतोय. एक तर ते तिथे जाऊन काम करू शकतात किंवा दुसरं म्हणजे आता भारतातच म्हणजे पुण्यातच तू बघितलंस तर 1000 पेक्षा जास्त जर्मन कोलॅबरेशन्स आहेत आपल्याकडे आणि त्याच्यामुळे इथे समज इंजिनिअरिंग केलंय किंवा चार्टर्ड अकाउंटंट कुठल्याही क्षेत्रात त्यांनी तो शिकलाय आणि त्याच्या जोडीला त्याला परकीय भाषा आहे, म्हणजे डॅनिश आहे, स्वीडिश आहे, कुठली तरी परकीय भाषा ती पूर्णत्वाला नेलेली पाहिजे आणि तुमचं बाकी तुमच्या क्षेत्रातलं योगदान किंवा तुम्ही तिथे मास्टरी मिळवलेली असेल तर इथे संधी आहे. इथल्या कंपनीज किंवा फर्म्स तर्फेही तुम्हाला तिकडे पाठवलं जातं किंवा इथे ज्यावेळेला तुम्ही असता त्यावेळेला तिकडनं समज जर्मन लोक आलेली आहेत तर त्यांच्याबरोबर तुम्ही समज एखाद्या जर्मन कंपनीत आहात तर त्यांच्याबरोबर तुम्हाला त्यांच्या भाषेत बोलता आल्याने त्याचे फायदे अनेक असतात आणि मग ते इथे येऊन आपली संस्कृती त्यांना समजावून द्यायला सुद्धा फायदा होतो. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही फक्त तिकडे जाणं हा एकच विषय नाहीये, तर ते पण इकडे येणं आहे. आणि मला असं वाटतं की फक्त परकीय भाषापेक्षा तुला समज कानडी आणि मराठी उत्तम येतंय किंवा तुला गुजराती येते किंवा तुला तामिळ येते आणि आपली भाषा आणि ती भाषा, तर आता भाषांतर आपल्याकडे सुद्धा इतक्या जोरात चाललेलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ज्यांना भाषा आवडते त्यांनी कुठल्याही 2 भाषा शिकाव्यात, त्या पूर्णत्वाला न्याव्यात. काम खूप आहे प्रत्येक क्षेत्रात. आपण जसं म्हणतो की टॉपला सगळं रिकाम असतं तसंच आहे, तेव्हा भाषा हा तर प्रांत अतिशय उत्तम आहे आणि त्याच्यात खूप संधी आहेत. परदेशात आहेत, आपल्या देशातही आहेत. सविताताई, आज आपल्या समाजाला मानसिकदृष्ट्या संतुलित आणि शैक्षणिकदृष्ट्या तंदुरुस्त अशा विविध क्षेत्रातल्या लोकांची गरज आहे. मग यामध्ये वैचारिक, विचारवंत, लेखक, सर्जनशील कलाकार, डॉक्टर, इंजिनियर यांचा समावेश होतो. तर हा उद्देश साध्य करण्यासाठी आज उच्च शिक्षणाचा दर्जा हा चांगला असायला हवा, याविषयी आपलं काय मत आहे? मला असं वाटतं की आम्ही ज्या वेळेला शिकलो आणि आता तर अनेक संधी आता विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत, अनेक मार्ग आहेत. या ज्या नव्या संधी आहेत त्या विद्यार्थ्यांनी घ्याव्यात. फक्त शिक्षक किंवा हे जे काउन्सिलर असतात त्यांनी त्यांना नीट मार्ग दाखवला पाहिजे. म्हणजे इकिगाई म्हणून असं जपानमध्ये म्हणलं जातं की माझं त्याच्यात हृदय आहे, हातही आहेत आणि डोकंही आहेत, तर सर्व तऱ्हेने माझी जर त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असेल तर मला जास्त यश मिळणार. असं जर झालं की अरे ह्याला स्कोप आहे, इथे मला पैसे मिळणार आहेत आणि मी त्याच्या मागे धावलो किंवा धावले तर असं यश मिळत नसतं. तर मला हे आवडतंय आणि मी नेटाने करत राहिलो तर उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. फक्त कॉम्प्युटर इंजिनियर आहे तिथे संधी आहे म्हणून मी तिथे गेलो असं विद्यार्थ्यांनी केलं नाही पाहिजे. तर स्वतःला खरंच प्रश्न विचारला पाहिजे. आणि शिक्षक म्हणून मला हे करायला खूप सोपं पडतं, कारण मी वर्गात प्रत्येकाला विचारत असते की अरे तुला काय करायचंय, कशासाठी करायचंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिक्षकांनी किंवा समाजातल्या चांगल्या लोकांनी असे जर आदर्श घालून दिले तर त्या विद्यार्थ्यांना पण ते बनावंसं वाटतं. आज गेली अनेक वर्ष आपण विद्यादानाचं काम करताय आणि समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी तुमचा नेहमीच पुढाकार राहिलाय आणि त्याच दृष्टीनं दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी तुम्ही विशेष काम करताय. याचाच एक भाग म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी जॉय ऑफ गिव्हिंग या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केलंय. तर या कार्याविषयी काय सांगाल? काय झालं, एक माझी विद्यार्थिनी आहे जुनी, उर्वी जंगम म्हणून, ती माझ्याकडे शिकायला आली आणि ती मला म्हणली की मॅडम मला जर्मन येईल का? म्हणलं का नाही येणार, तुला नक्की येईल. आणि आता तिने PhD केलं जर्मनीत जाऊन. ती एका मोठ्या कंपनीत काम करते आणि तिची स्वतःची NGO आहे. एक ममता चंदीरामानी म्हणून अशीच दृष्टीहीन माझी विद्यार्थिनी आहे, तिला अमेरिकेची ऑनररी डॉक्टरेट मिळाली. एक अमित दुर्वे म्हणून माझा विद्यार्थी होता, तो मध्ये गेला पण तो 12वीला बोर्डात पहिला आला होता, तो दृष्टीहीन होता. तर मी हे जे जॉय ऑफ गिव्हिंग करते तर कोथरूड किंवा कोरेगाव मधले जे अंध विद्यार्थी आहेत त्यांना फर्ग्युसन मध्ये बोलवतो आम्ही, त्यांना फर्ग्युसन दाखवतो आणि आमचे काही शिक्षक आणि काही विद्यार्थी, आमच्याकडे फर्ग्युसन मध्ये साथी नावाची एक संकल्पना आहे आणि त्याच्यासाठी मी काम करते की हे जे दृष्टीहीन मुलं आहेत
त्यांना बडी प्रोग्राम देतो आम्ही की हां तुला इथे अडचण येते का, मग आम्ही तुला मदत करू. आणि मला असं वाटतं की त्यांना तुमची सहानुभूती नको असते, तुमचा मदतीचा हात पाहिजे असतो आणि तो सुद्धा त्यांनी मागितला तर द्यायचा. आणि वर्गात माझ्या अनेक अंध विद्यार्थी शिकले, खूप चांगलं करता येत असते. तर मला असं वाटतं की त्यांना जी काही कमी असते, आपण जर बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की हे बघा हे कमी आहे परंतु हे हे त्यांच्याकडे आहे, तर आपले विद्यार्थी सुद्धा, म्हणजे मला असं कधीही अनुभव नाही आला की बाकीचे म्हणले अहो असं काय तुम्ही त्यांच्यासाठी 10 वेळा सांगताय आणि आमचं नुकसान होतंय. मला असं वाटतं की सुरुवातीला तुम्ही जर सगळ्यांना सांगितलं की आपण एक कुटुंब आहोत आणि कुटुंबात जो कोणी कमी असेल आणि जास्त असेल आपण सगळ्यांना बरोबरच घेऊन पुढे जायचंय, हे विद्यार्थ्यांना पहिल्यापासून सांगितलं तर मला असं वाटतं की आपले विद्यार्थी पण खूप उत्तम साथ देतात. आणि जॉय ऑफ गिव्हिंगमुळे हा मला फायदा झाला की ते, मी म्हणते की जॉय ऑफ गिव्हिंग नसून जॉय ऑफ टेकिंग होतं, कारण ते आम्हाला खूप जास्त भरभरून देतात. सविताताई, आज शिक्षण क्षेत्रात तुम्ही जे योगदान दिलंय त्यासाठी 2013 सालचा तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय आणि भारत आणि जर्मनी यांच्यात शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी तुम्हाला जर्मनीचा ऑर्डर ऑफ द मेरिट हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झालाय. तर या पुरस्कारांविषयीच काय भावना आहेत आपल्या? कसं झालं, मला 2003 साली संस्थेची पहिली महिला आजीव सदस्या म्हणून मला त्यांनी निवडलं आणि त्याच्यानंतर माझं आयुष्य जास्त बदललं. कारण सुरुवातीला माझ्याकडे जी येणारी मुलं होती त्यांना मी जर्मन शिकवत होते, पण ज्यावेळेला मी आमची हिंदुस्थान अँटीबायोटिक शाळा आहे तिथे गेले, रमणबागेत गेले, सातारा, सांगली, वाई, अलिबाग, तिथे आमच्या वेगळ्या वेगळ्या शाळा आहेत. आणि तिकडे मी ज्या वेळेला जायला लागले त्यावेळेला मला असं जाणवलं की अरे इथल्या मुलांना कशी संधी देता येईल. आणि मग मला माझं खानापूरचं बालपण आठवायचं आणि त्याच्यामुळे मला समजून घ्यायला सोपं पडायचं. आणि ही जी मला सगळी संधी मिळाली तेच मग आम्ही आमच्या शाळातनं काय करता येईल, आदान प्रदान करता येईल का, असे अनेक उपक्रम राबवले. आणि मी सांस्कृतिक काम म्हणजे सांस्कृतिक आदान प्रदान करते, त्याच जोडीला सांस्कृतिक डिपार्टमेंट जे बघते संस्थेचंही बघते आता. आणि त्याच्यामुळे मला फायदा हा होतो की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपल्या मुलांना कसं घडवता येईल. आणि 2013चा जो पुरस्कार मिळाला ते मला असं वाटतं हे जे मी काम करत आले, म्हणजे मला कॉर्पोरेशनचाही पुरस्कार मिळाला, मला अनेक पुरस्कार मिळाले, पण मला असं वाटतं की आपण पुरस्कारांच्या मागे न जाता ते तुमच्या मागे येतात, तुम्ही काम करत राहा. आणि हे ऑर्डर ऑफ मेरिट हा जो असतो तो नॉमिनेशन असतो, तो जर्मन प्रेसिडेंटचा पुरस्कार असतो, म्हणजे आपली पद्मश्री असल्यासारखं आहे ते. आणि त्यावेळेला ज्यावेळेला मला त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं हा मिळणार आहे, त्यावेळेला मला माझे सगळा प्रवास आठवला आणि असं वाटलं की अरे किती लोक आहेत. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की हा जो आपण कार्यक्रम घेऊ तो आपण ॲम्फी थिएटरमध्ये घेऊ, कारण फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि माझे जे काही कलिग्स आहेत, माझे घरचे आहेत, त्या सगळ्यांनी ह्या कार्यक्रमासाठी यावं. आणि तो तिथे कार्यक्रम घेतला आणि ते आम्ही ऑर्डर ऑफ मेरिट सविता केळकर ह्याचं संस्थेने शूटिंग घेऊन ते माझ्या जर्मनीतल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा बघायची संधी दिली. तर मला असं वाटतं की अनेकांचे तुमच्या मागे मदतीचे हात असतात आणि त्याच्यामुळे पुढे जाऊ शकतो आपण एकटे पुढे जायचं म्हटलं तर शक्य होतच नाही. सविताताई, आज समाजामध्ये मातृभाषेकडे आणि इंग्रजी भाषेकडे खूप वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं आणि व्यावसायिक फायद्याच्या दृष्टीनं आज इंग्रजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्या दृष्टीनं ज्यांना इंग्रजी चांगलं बोलता येतं, ज्यांचं या भाषेवर प्रभुत्व आहे आणि ज्यांचं संभाषण कौशल्य चांगलं आहे, असेच या क्षेत्रात पुढे येऊ शकतात, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात, असा एक समज आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला आपल्या मातृभाषेला कुठंतरी दुय्यम स्थान दिलं जातं आहे. तर या समजाविषयी आपलं काय मत आहे आणि हा समज दूर होण्यासाठी काय केलं पाहिजे? हा समज आहे हे अगदी मला मान्य आहे, पण त्याच्यासाठी खारीचा वाटा म्हणून आम्ही एक प्रयत्न सुरू केला आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे माधव सदाशिव गोळविलकर म्हणून एक शाळा आहे, ती मराठी माध्यमाची आहे आणि तिथे म्हणजे प्रवेशासाठी 4पट अर्ज आमच्याकडे येत असतात आणि अनेक IT किंवा अशी प्रोफेशनल्स जी लोक आहेत त्यांची मुलं तिथे येत आहेत. आणि मातृभाषेतनं शिक्षण हे केव्हाही उत्तमच शिक्षण असतं. इव्हन आता आमची रमणबाग ही
ही जी शाळा आहे तिथे गर्दी खूप असते. म्हणजे जर 50 संख्या असेल तर 60, 62, 63 आम्हाला थांबायला लागतं. तर मला असं वाटतं की मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम शाळेचा जर दर्जा आपण टिकवू शकलो आणि आम्ही त्याच जोडीला 2008 पासून आम्ही फर्ग्युसन सेंटर फॉर लँग्वेज म्हणून सुरू केलं. त्याचे मी ऑनररी डायरेक्टर म्हणून अनेक वर्ष काम केलं. आम्ही 450 रुपयात वर्षभरात स्पोकन इंग्लिश शिकवतो. काय होतं, मुलांना बोलता येत नाही, त्यांचं ग्रामर चांगलं असतं, त्यांना व्याकरण इंग्रजी उत्तम येत असतं, पण ज्यावेळेला तुम्ही वर्गात जाता मे आय कम इन हे जे म्हणणं ते कॅन आय कम इन म्हणतात. असे जे बारीक बारीक बदल असतात. या भाषेविषयी खरं तर न्यूनगंड असतो आणि कुठंतरी यामुळे आत्मविश्वास कमी पडतो. तर आम्ही म्हणून हे द्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे तुम्ही मराठी माध्यमातूनच शिका आणि त्याच्या जोडीला आम्ही हे देतो. त्याच्यामुळे आम्ही अहिल्यादेवीत देतो, रमणबागेत देतो, अशा वेगळ्या वेगळ्या शाळांतनं आम्ही हे देतो आणि ते परवडेल असं असल्यामुळे आणि पालकांनाही त्याचा फायदा होतो. म्हणून मला असं वाटतं की ज्यांना शक्य आहे मराठीच्या जोडीला जर आपण त्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी उत्तम करून घेतलं. आता ज्यावेळेला माझ्या वर्गात मुलं येतात विद्यार्थी शिकायला, त्याला मी म्हणते तुमचं मराठी चांगलं आहे ना, मग तुम्हाला जर्मन जमणारच. अनेक साम्य आहेत. संस्कृत जर्मन ज्यांचं आहे त्यांच्यासाठी आम्ही विशेष योजना करतो की अरे जरूर घ्या, कारण जर्मनी संस्कृत खूप मानलं जातं. हायडेलबर्ग सारख्या युनिव्हर्सिटीत PhD करता येते. आजही तिथे खूप व्यासंगाई रिसर्च केला जातो. तर मला असं वाटतं की आपली भाषा ही आपण टिकवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे मला अशी खात्री वाटते की ह्या नव्या ज्या पॉलिसी आहे त्याच्यामुळे परत मराठी भाषेला उत्तम दर्जा मिळेल. चांगले दिवस येतील, अगदी चांगले दिवस येतील. कारण आपण सगळेजण जो काही खारीचा वाटा उचलतोय ते प्रत्येकाने उचलावा. आणि तिकडची ज्या वेळेला लोक येतात त्यांना सुद्धा आम्ही थोडे थोडे मराठी भाषेचे छोटी छोटी वाक्य देतो की आम्ही जर्मनीत गेल्यावर हे शिकतोय, मग तुम्ही, तर ती सुद्धा शिकायला तयार असतात. म्हणजे आत्ताच आपल्या SCERT आणि बालभारतीने गव्हर्नमेंटनी जपानी सरकारबरोबर हा एक MOU केला आहे की तिकडच्या लोकांना मराठी भाषेच्या परीक्षा देणं. तसं आपल्याला अनेक देशातनं हे करता येईल. इनफॅक्ट आपले जे भारतीय लोक तिकडे गेलेले आहेत त्यांना आपली भाषा टिकावी, आपली संस्कृती टिकावी असं वाटतच असतं. तर तसंच, आणि मला असं वाटतं की मराठी ही इतकी छान आणि जुनी भाषा आहे आणि आपली पाळंमुळं, तर मला मराठी भाषा नष्ट होईल नाहीच होईल असं अजिबातच वाटत नाही. फक्त आपण प्रत्येकाने त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला केला पाहिजे. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुवाद, लेखन, कविता या माध्यमातून तुम्ही साहित्य क्षेत्राशी जोडलेले आहात आणि विविध मासिकांसाठी आपण लेखन केलंय आणि जर्मन भाषेचं तुम्ही मराठीत अनुवाद पण केलाय, जर्मन कथांचं. शिवाय तुम्ही कविता सुद्धा लिहिल्यात. तर या साहित्य क्षेत्रातील सहभागाविषयी काय सांगाल? आणि तुमचं गगनाला पंख नवे हे जे पुस्तक आहे ते ब्रेल लिपीमध्ये आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहे, तर याविषयी काय सांगाल? हे जे आलं ते पण मला आई वडिलांकडनं आलं. म्हणजे माझ्या आईचं मनाजोगतं म्हणून एक कथासंग्रह आहे आणि बेळगावचा साहित्य सहकारचा तिला पुरस्कार मिळाला होता. माझ्या वडील आता 93 वर्षाचे आहेत. ते अजूनही रोज आज कॉम्प्युटरवर लेखन करतात आणि त्याच्यामुळे माझा भाऊ होता तोही चारोळ्या करायच्या. माझी बहीणही अशा उत्स्फूर्त कविता करते. म्हणजे मला असं वाटतं की ते लहानपणापासून लेखनाचा वारसा तो घरातूनच आलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी गगनाला पंख नवे हे जे लिहिलं तर माझा 50वा वाढदिवस होता आणि मग नवरा म्हणाला की अगं काहीतरी ते दागिने करणं किंवा असं, त्याच्यापेक्षा तुझे जे अनुभव आहेत ते लिहून का नाही काढत, आपण ते प्रसिद्ध करू. किती छान. आणि त्याच्यामुळे ते गगनाला पंख नवे हा माझा 50वा वाढदिवसाचं पुस्तक आहे. आणि मग ते हिंदीत केलं. आणि ॲक्च्युली कसं झालं, माझ्या सासूबाई आणि आई म्हणल्या की 50 वर्षाची झालीस म्हणून आम्ही 5-5 हजार रुपये देतो. तर मी म्हटलं ते 10,000 रुपये आपण काहीतरी घेण्यापेक्षा आपण ते ब्रेलमध्ये पुस्तक काढू. खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग माझे विद्यार्थी स्वतः वाचू शकले आणि मग मी वेगळ्या वेगळ्या लायब्ररीजना ते भेट म्हणून दिलं पुस्तक. आणि त्याच्यामुळे ते ब्रेलमध्येही केलं गेलं. कारण मला कायम विद्यार्थी म्हणतात की आम्हाला कोणीतरी वाचून दाखवण्यापेक्षा आम्हाला स्वतःला वाचलेलं आवडतं. आणि आता त्यांचा जॉ किंवा वेगळे वेगळे कॉम्प्युटरवर प्रोग्राम आहेत,
परंतु असं वाचन सुद्धा त्यांना खूप भावतं. आणि मी काही भजनं लिहिलेली आहेत, अभंग लिहिलेली आहेत, जर्मन कविता, म्हणजे ते उत्स्फूर्तच मला वाटतं माझ्यात येतं आणि मी तसं लिहिते. म्हणजे काही मासिकांसाठी लिहिलेलं आहे, वेगळ्या वेगळ्या वृत्तपत्रांसाठी लिहिलेलं आहे, किंवा आमचं बोर्डाचं जे संक्रमण नावाचं मासिक असतं त्याच्यात लिहिलेलं आहे, किंवा 11वी-12वीचं टेक्स्ट बुक आहे त्याच्यात लिहिलेलं आहे. असं अनेक गोष्टी आपोआप मला असं वाटतं की ते घडत जातं आणि येणारे अनुभव ते तुम्ही लेखन स्वरूपात मांडतात. म्हणजे तुमच्या आतल्या क्वालिटीज काय आहेत, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुमचे विचार काय आहेत हे महत्त्वाचं का दिसतो कसे, मग कुठली गाडी आहे, मोठी गाडी आहे का, तर हे कुठेतरी मी विद्यार्थ्यांना म्हणते हे डोक्यातनं काढून टाका. तो माणूस किती आहे, तो कसा थोर आहे, तो साधा राहत असेल किंवा त्यांना परवडला नसेल, परंतु त्याच्यावरनं तुम्ही त्याला जोखू नका. तर तुम्ही तो माणूस म्हणून त्यालाच फक्त किंमत द्या. आणि मला असं वाटतं की हे फक्त सांगण्यापेक्षा तुम्ही जेव्हा वागता, म्हणजे मी खूप वेळा कॉलेजला अजूनही सायकलनी जाते, जेव्हा मी सायकलनी जाताना विद्यार्थ्यांना दिसते, पालकांना दिसते, त्यावेळेला त्यांना असं वाटतं की अरे खरंच, आणि तो आदर्श तुम्ही देता विद्यार्थ्यांना, तो पुढे ठेवता. मला असं वाटतं की शिक्षक म्हणून माझं आयुष्य वेगळं आणि बाहेरचं वेगळं आणि घरातलं वेगळं असं नसतं. कुठल्याही वेळेला माझा कुठलाही विद्यार्थी माझ्या घरी येऊ शकतो आणि तो आमच्या कुटुंबातला एक भाग होऊ शकतो. मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे. तर समाजात माणूस घडवण्याच्या दृष्टीने तुम्ही खूप मोलाचं काम करताय. म्हणजे आणि मला असं वाटतं की काम मी करतच नाही, ते आपोआप तसं घडत राहतं, कारण ते जे तुमच्यात मूल्य रुजलेली असतात ती आपोआप बाहेर पडत असतात. आणि मला असं वाटतं मग तुम्हाला जर वागायचं असेल तर थोडा वेळ तुम्ही वेगळे वागू शकता, पण ते तुमच्यात उपजत असेल तर तुम्हाला वागताना जी सहजता असते ती आपोआप येते तुमच्यात. आणि मला ह्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीमुळे म्हणजे चेअरमन किंवा सेक्रेटरी अनेक प्रकारच्या संधी मिळाल्यामुळे अनेक शिक्षकांबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर, पालक शिक्षक संघाबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि त्यांच्यामुळे वेगळे वेगळे समाजातले घटक जास्त माहिती करून घेता आले. आणि त्यांच्याबरोबर म्हणजे सांस्कृतिक आदान प्रदान हा फक्त परदेशाशी करायला पाहिजे असं काही नाही. ह्या हृदयीचे त्या हृदयी हे सतत झालं पाहिजे असं मला वाटतं. आज आपल्याजवळ असणारे छंद ही खूप सकारात्मक क्रिया आहे की त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं मोठा आनंद मिळतो. आज आपल्याजवळ असणारे छंद, आपल्याजवळ असणारे कलामुळे जगाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतं. खरं तर आयुष्य जगायला शिकवणारे हे छंद व्यक्तिमत्व विकासात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आणि आपल्यालाही असे वेगवेगळे छंद आहेत. तर या आपल्याजवळ असणाऱ्या कलेविषयी काय सांगाल? आता कला तू म्हणायला लागलीस तर अनेक प्रकार आहेत. म्हणजे आपण पाककला म्हणतो, तर आमचं जे एकत्र कुटुंब होतं त्याच्यामुळे माझ्या सासूबाई, चुलत सासूबाई तर मग पुरणपोळ्या केल्या, मग काहीतरी लोक येणार जेवायला की 60 पुरणपोळ्या लाटल्या, किंवा आमच्या दोन्ही मुलांचे वाढदिवस आम्ही घरी साजरे केले, 150 लोक बोलवली होती. तर त्यावेळेला ते जे आपण काही बनवतो पदार्थ, म्हणजे आपण असं म्हणतो ना की हृदयाचा मार्ग पोटातनं जातो. आणि जर्मनीत सुद्धा मी ज्यावेळेला जाते त्यावेळेला हे जे काही आपल्याकडची पाककला असते त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्या जास्त जवळ जाता. म्हणजे तिकडे मी माझी विळी आणि कुकर हे नेऊनच ठेवलं होतं आणि लाटणं, त्याच्यामुळे त्यांना इतकी गंमत वाटते की विळीवर तुम्ही खाली बसून कसं काय भाजी चिरता किंवा कसं काय नारळ खोता. तर ह्या ज्या आपल्या पद्धती आहेत त्या पण तिकडे त्या निमित्ताने जातात. आपली संस्कृती तिथे कुठेतरी रुजवण्याचा तुम्ही प्रयत्न केला. किंवा आता भरतकाम, विणकाम, तर ते कसं असतं कधीतरी थोडा वेळ आहे आणि मग 4 टाके घातले किंवा एक फुल पेंट केलं आणि मग ते कोणाला तरी वाढदिवस आहे असं द्यायला सुद्धा ते बरं पडतं. किंवा अनेक खेळ मी जे खेळत आले लहानपणापासून की टेबल टेनिस खेळले किंवा पोहण्याला गेले, त्यांनी एक तर तब्येतही चांगली राहते, किंवा दुसरं म्हणजे आता मी अनेक वर्ष टेनिस खेळायची, मग मध्ये माझा पाय मोडला म्हणून मग टेनिस बंद झालं. पण कुठलाही खेळ मला असं वाटतं की हरायला शिकवतो आणि ते हरणं जे आहे ना ते चांगल्या प्रकारे घ्यायला शिकवतो. म्हणजे आणि त्याचा फायदा असा होतो की आयुष्यात खूप वेळा हारजीत होतच असते. सखी सह्याद्री या कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सविताताई, आपण छंदांविषयी बोलत आहोत, तर आपल्या कलेविषयी आणि थोडंसं सादरीकरण केलं तर खूप आवडेल आम्हाला. मी तुला पहिल्यांदा हा बाजा दाखवते. बाजा हे इतकं छोटं वाद्य आहे पण ते कुठेही जाऊन खूप आनंद देऊ शकतं.
दुसरं म्हणजे हे जे वाद्य मी आणलंय ती तोंडपेटी, म्हणजे त्याला मेलोडिका म्हणतात. अच्छा. आणि ह्या दोन्ही वाद्यांचा फायदा असा आहे की आपले ते लंग्सची कपॅसिटी वाढवतं. म्हणजे एक पल्मनरी रिहॅब म्हणून एक संस्था आहे आणि त्यांच्यासाठी मी आणि माझी भाची डॉक्टर साजिरी जोशी आम्ही त्यांच्यासाठी मदत करतो. म्हणजे काही जणांना सतत ऑक्सिजन लावायला लागतो, तर हे जी वाद्य वाजवली तर त्याच्या हळूहळू कपॅसिटी आपली वाढते, क्षमता खूप चांगली होते. आणि म्हणून आणि ही वाद्य वाजवायला खूप मजा येते आणि लोकांबरोबर आपण लगेच एकरूप होतो. मी एक गाणं वाजवून दाखवते, मराठी, तुला हिची चाल तुरु तुरु माहितीये, ते मी वाजवून दाखवते. माझा असा अनुभव आहे की हे ज्या वेळेला मी वाजवते आणि मी जर लोकांना म्हणते की अरे तुम्ही बरोबर गाल का, तर पालक शिक्षक संघ असू दे, विद्यार्थी असू देत, मोठी माणसं असू देत, ती एकदम आनंदी होतात आणि बरोबर गायला लागतात. मला असं वाटतं की आपण एकट्याने सादरीकरण करण्यापेक्षा आपण बरोबरच बाकीच्याला घेऊन जर केलं तर त्याची खूप मजा येते. अनेक वेळेला मी हा प्रयोग करते आणि त्याचा खूप मला आनंद मिळतो. खूप सुंदर तुम्ही वाजवलंय ते. धन्यवाद. आणि हे जे मेलोडिका आहे हे पण तशाच प्रकारचं वाद्य आहे, पण आपण श्वास कसा घेतो आणि सोडतो मी दाखवते तुला. कुठलंही गाणं आपण घेतलं ना आणि मला असं वाटतं की आपल्याला जसा आनंदी मूड असेल किंवा दुःखी त्याप्रमाणे तुम्ही गाणी घेऊ शकता किंवा समोरच्याला आनंदी करू शकता आणि बरोबर लोक गायला खूप तयार असतात. त्यांना जर तुम्ही सूर दिलात, ताल दिलात, तर मला असं वाटतं अनेकांबरोबर तुम्ही हे सादरीकरण करू शकता. आणि संगीतात ही मोठी जादू आहे. खरंच संगीतात इतकी जादू आहे. म्हणजे मध्ये मी लॉकडाऊनच्या वेळेला एक कोर्स केला होता आणि त्याच्यात वेगळे वेगळे राग आणि मग त्या रागांमुळे तुम्हाला काही जणांना समज निद्रानाश आहे किंवा काही जणांना कसली भीती वाटते, काही जणांना झोप येत नाही, तर त्याच्यावर आपल्या वेगळ्या वेगळे राग ऐकून किंवा म्हणायला लावून खूप चांगला त्यांना रिझल्ट मिळालेला आहे. आणि या कलेमुळे आपल्या व्यक्तिमत्वात किती सकारात्मकता आली हे तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की मी ज्यावेळेला वाद्य वाजवते म्हणजे मी विद्यार्थ्यांना किंवा जे शिकतात त्यांना तेच सांगते की तुम्ही जेव्हा सादरीकरण कराल ते स्वतःसाठी करा, समोरच्यांसाठी करू नका. मला त्याच्यात आनंद मिळाला, तो जर आनंद मिळाला ना तर त्याच्या शतपट आनंद समोरच्याला आपण नकळत देत असतो असं मला वाटतं. खरं. आज घर, कुटुंब, नोकरी, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या सगळ्या कार्याची सांगड कशी घालता? कुटुंबाचा पाठिंबा कसा मिळतो यात? मला कसं झालं, लहानपणी मी म्हटलं तसं की आनंदी आई वडील होतो, सुट्टीला आम्ही इथे यायचो, आजी आजोबा होते. मी 8 वर्ष वसतिगृहात होते आणि ज्यावेळेला आमचं लग्न ठरलं त्यावेळेला माझे सासू सासरे, चुलत सासू सासरे असे आम्ही एकत्र राहायचो. हो, पण मला त्याचा फायदा असा झाला की माझ्या सासूबाई पण शिक्षिका होत्या आणि त्याच्यामुळे त्यांचं आणि माझं खूप चांगलं जमलं. आणि आत्तासुद्धा माझ्या नशिबाने माझी सूनही माझ्याबरोबर राहते. म्हणजे माझ्या आता सासूबाई नाही आहेत, आई नाही आहेत, चुलत सासूबाई नाही आहेत, पण माझा मुलगा माझ्याबरोबर राहतो, सून राहते. तर मला असं वाटतं की एकत्र कुटुंब पद्धतीचे तोटे कमी आणि फायदे खूप जास्त आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतात इनफॅक्ट ज्या वेळेला ते जर्मन मुलं किंवा हे इथे येतात त्यांना ह्याचं खूप आश्चर्य वाटतं की 3 पिढ्या एकत्र कसे राहतात. तर आपण एकत्र राहताना काही गोष्टींचा विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्ट मी सांगीन तशीच कर असं न सांगता, अच्छा तुला हे आवडतं का, मग असं करून बघूयात का. तर थोडे थोडे सगळ्या जणांनी जर असं समजलं की नाही आम्हाला आनंदाने एकत्र राहायचंय आणि ही माझी मानसिक गरज आहे, तर मला असं वाटतं त्याचा खूप फायदा होतो. आणि
माझा नवरा तर आपण जे म्हणतो की पडद्यामागचा कलाकार, तसं ते मला सतत प्रोत्साहन देत असतात. तर मला असं वाटतं की कुठलाही पुरुष किंवा स्त्री ज्यावेळेला मोठी होते त्यावेळेला त्यांचा कुटुंबाचा आणि नवरा किंवा बायकोचा तेवढा जर पाठिंबा नसेल तर तुम्ही मोठे होऊ शकतच नाही. खरं. तुमचा एकूणच प्रवास आपल्या मैत्रिणींसाठी खूप प्रेरणादायी आहे. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळलोय, तर मैत्रिणींना कोणता संदेश द्याल? तुम्ही जे करता, म्हणजे तुम्ही समज होम मेकर असतात, घरीच असलात तरी सुद्धा ते आनंदाने करा. जी गोष्ट करताय ना त्याच्यात पूर्ण झोकून देऊन करा. म्हणजे आता मी काहीतरी बनवतीये, स्वयंपाक करतेय, तर ते स्वयंपाक करताना मी त्याच्याचकडे लक्ष देईन का? मी ज्यावेळेला वर्गात शिकवायला जाते तर मी वर्गात पूर्ण वेळ त्यांच्याचकडे देईन का? 100% देणं खूप गरजेचं आहे. 100% देणं. आणि जर आपण घरी असलो तरी त्याचा अभिमान बाळगा. आणि ज्यावेळेला तुम्हाला असं करायचंय की मला आता दुसरं काहीतरी करायचंय तर घरच्यांना सांगा, कारण नाही तर कुटुंब तुम्हाला गृहीत धरायला लागतं. ते गृहीत कोणी कोणाला धरायला नको. तर मला असं वाटतं की सगळ्या मैत्रिणींना मला असं सांगायचंय की तुमची तब्येत सांभाळा, त्याच्यासाठी रोज थोडा व्यायाम करा आणि खाणं पिणं हे जे आहे त्याही वेळा सांभाळा. आणि आपण जे खातो पितो ते आपल्या मनावर शरीरावर परिणाम करतच असतं. तर सगळ्या ज्या सख्या आहेत त्यांनी सगळ्यांनी आनंदाने जगायचा आनंद जरूर घ्या आणि खूप जे काही करता ते आनंदाने करा. सविताताई, तुम्ही शिक्षण क्षेत्रात जे योगदान दिलंय त्यामुळे आज भाषा आणि सांस्कृतिक अभ्यास हा खऱ्या अर्थानं पुस्तकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आणि आपल्या इंडो जर्मन विनिमय कार्यक्रम आणि अभ्यास दौऱ्यांमुळे आज विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या देशांना जाणून घ्यायची, एका जगाला नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळाली. आज खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या सर्व क्षितिजांचा विस्तार करण्याच्या उद्देशानं तुम्ही जे योगदान देताय ते एक आदर्श निर्माण करणार आहे, नवी दिशा देणार आहे. सविताताई, आज तुम्ही इथे आलात आणि आपला शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन इतक्या सुंदर पद्धतीनं मैत्रिणींसमोर उलगडून दाखवला, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.